नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण मोतीचूर मोदक कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। तर इथे मी 200 ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण जेवढं बेसन पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे व शेवटी मी सांगेन तुम्हाला मला किती पाणी लागलं ते। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। एकाच वेळी खूप जास्त पाणी इथे आपल्याला घालायचं नाही, हळूहळू पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। खूप जास्त पाणी घातलं व बॅटर पातळ झालं तर हे तेल पिऊ शकतं। तुम्ही कुठलीही वाटी किंवा कप सेट करू शकता। आता पहा, इथे आपलं बॅटर तयार झालं आहे। हे मिश्रण तयार करण्यासाठी मला अर्धा कप आणि थोडंसं वरती पाणी लागलेलं आहे। पहा, अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे। वरून खाली सोडलं तर ते एक सलग पडलं पाहिजे। आता तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे व तेल तापल्यानंतरच आपल्याला हे बॅटर यामध्ये अशा पद्धतीने सोडायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही झाऱ्याने याची बुंदी देखील पाडून घेऊ शकता। आता हे बॅटर सोडल्यानंतर हे आपल्याला कुरकुरीत छान तळून घ्यायचं आहे। खूप जास्त कुरकुरीत पण तळायचं नाही व खूप कच्चं देखील ठेवायचं नाही। हे बॅटर जर कच्चं राहिलं तर खाताना त्याचा कच्चापणा जाणवेल व पोट देखील बिघडू शकतं। यामुळे हे आपल्याला छान कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे। छान तळल्यामुळे आपल्या मोदकांची टेस्ट सुद्धा खूप छान लागेल। पहा, अशा पद्धतीने सगळं मी इथे तळून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीक करायचं नाही, चालू बंद करत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। हे मिश्रण ना आपल्याला बुंदीच्या स्वरूपाचं हवं आहे। तुमच्याकडनं जर खूपच बारीक झालं तर काही हरकत नाही, मोदक छानच होतील। पहा, अशा पद्धतीने झालं आहे। आता ज्या कपाने मी बेसन पीठ घेतलं आहे तेवढीच मी साखर घेतलेली आहे, 200 ग्राम। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे त्याच कपाने। आता साखरेमध्ये पाणी घालून घेतल्यानंतर साखर छान आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची आहे। साखर घातल्यानंतर पटकन हलवायला घ्यायचं आहे, नाहीतर अशी साखर खाली चिकटते। आता यामध्ये मी थोडासा खाण्याचा कलर घातला आहे। फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी हळद देखील घालू शकता। याआधी मी मोदक केलते त्यामध्ये मी हळदच घातली होती, खूप छान झालते कलरला व चवीला देखील। आता याला फेस येऊ लागला तर समजायचं आपला पाक तयार व्हायला लागला आहे। मी उलटण्यावरून असं खाली सोडत आहे तर शेवटी पहा, अशी त्याची थोडीशी तार होतीये व हळूहळू त्याचे टिपके खाली पडत आहेत। तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने याची तार होतीये पण पटकन तुटली जात नाहीये, मग समजायचं आपला पाक तयार झाला आहे। पाक तयार झाल्यानंतर आता आपण बारीक करून घेतलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आहे व याला आता छान आपल्याला परतून घ्यायचं आहे घट्टसर होईपर्यंत। तुम्हाला जर पाकाचं टेन्शन येत असेल तर साखर घातल्यानंतर 1.5 मिनिट हा पाक आपल्याला शिजून घ्यायचा आहे। या रेसिपीमध्ये पाक परफेक्ट हवा असं काही नाहीये, बिनधास्त तुम्ही ही रेसिपी करू शकता। आता हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे। मिश्रण परतत असताना खूप जास्त परतायचं नाही, खूप जास्त जर तुम्ही कोरडं होईस्तोवर परतलं तर हे मिश्रण कडक होऊ शकतं। आता पहा, अशा पद्धतीने याचा आपल्याला गोळा करून पाहायचा आहे। जर याचा गोळा होत नसेल तर समजायचं आपलं मिश्रण अजून परतून झालं नाही। मिश्रण पॅन सोडायला लागलं की समजायचं आपलं मिश्रण तयार झालं आहे। पहा, अशा पद्धतीने। आता यापेक्षा जास्त आपल्याला याला परतायचं नाही। आता हे थंड होण्यासाठी ठेवणार आहे। मला 15 ते 20 मिनिटं लागली। पहा, इथे मी थंड पाकाची तुम्हाला तार दाखवत आहे। आता मी हे थोडंसं चेक करून पाहिलं झालं आहे की नाही। मिश्रण कोमट झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे साजूक, 1 ते 1.5 चमचा व विलायची पूड घालायची आहे आवडीनुसार। तूप घालणं ऑप्शनल आहे, तूप घातल्यामुळे आपल्या मोदकांना छान टेस्ट येते, मोतीचूर लाडूसारखी। आता हे मिश्रण आपल्याला छान मोकळं करून घ्यायचं आहे।
खाण्याचा कलर या मिश्रणामध्ये खूप जास्त घालायचा नाही, खूप जास्त झाला तर याची चव कडवट येऊ शकते। आता याला हाताने छान मिक्स करून घेणार आहे। आता सजावटीसाठी मी इथे थोडेसे काजू घेतलेले आहेत, तुम्ही बदाम देखील घेऊ शकता किंवा मगज बी घेऊ शकता। व अशा पद्धतीने आपण आता मोदक तयार करून घेणार आहोत। साच्याला तूप तेल लावायची काहीही गरज नाही। आता समजा तुम्हाला वाटलं की हे मिश्रण खूपच कडक झालं आहे तर तुम्ही यामध्ये 1 ते 1.5 चमचा कोमट पाणी घालू शकता, यावरती जास्त नाही। तुम्हाला जर पाणी नको असेल तर तुम्ही यामध्ये 1 चमचा तूप घालू शकता। पहा छान तयार झाला आपला मोदक। जर तुम्हाला वाटलं मिश्रण खूप पातळ राहिलं आहे तर परत थोडंसं परतून घ्यायचं आहे। खूप सोपी आहे ही रेसिपी करण्यासाठी। कुठलंही टेन्शन न घेता तुम्ही बिनधास्त ही रेसिपी करू शकता व चवीला एकदम जबरदस्त लागते। आता आपण दुसरा देखील मोदक तयार करून घेणार आहोत। हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत, खूप थंड झाल्यानंतर ते हळूहळू सुकत जातं। पहा मस्त असा आपला मोदक तयार झाला आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह।